सर्वप्रथम आपल्या सर्वांना येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेची तारीख व शुभ मुहूर्त सांगत आहे। हिंदू धर्मात शरद पौर्णिमेला खूप महत्त्व आहे। दरवर्षी आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला शरद पौर्णिमा साजरी केली जाते। महाराष्ट्रात याला कोजागिरी पौर्णिमा तर गुजरातमध्ये याला शरद पौर्णिमा असे म्हणतात। या दिवशी देवी लक्ष्मीसह विष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे। यंदा शरद पौर्णिमा 6 ऑक्टोबरला आहे। शरद पौर्णिमेला चंद्राची सुंदर प्रतिमा समोर येते। वर्षभरात फक्त शरद पौर्णिमेच्या दिवशीच चंद्र 16 कलांनी भरलेला असतो। तर यावर्षी आश्विन महिन्यातील पौर्णिमा तिथी 6 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:23 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 7 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 9:16 असेल। परिणामी कोजागिरी पौर्णिमा ही 6 ऑक्टोबर रोजी साजरी करण्यात येणार आहे। शरद पौर्णिमेचा शुभ मुहूर्त आहे 6 ऑक्टोबर रोजी रात्री 11:45 ते 7 ऑक्टोबर रोजी रात्री 12:34 आहे। यामुळे कोजागिरी पूजेसाठी एकूण 49 मिनिटे मिळणार आहेत। तर 6 ऑक्टोबर 2025 रोजी चंद्रोदय सायंकाळी 5:27 होईल। कोजागिरी पौर्णिमेला केलेले लक्ष्मीपूजन हे विशेष मानले जाते। यामुळे कर्ज मुक्तीच्या दिशेने आपली वाटचाल गतिमान होते। लक्ष्मी देवीच्या आशीर्वादामुळे धन धान्य वैभव ऐश्वर्य प्राप्त होते अशी मान्यता आहे। या दिवशी श्री सूक्त, कनकदारा स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम आदींचे पठण करणं शुभ मानलं जातं। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी खीर आणि मसाला दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवलं जातं। रात्रभर चंद्राच्या प्रकाशात खीर आणि दूध ठेवल्याने औषधी गुणधर्म प्राप्त होतात। ही खीर खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता लिहायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।